श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींने नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 33. श्रीपादांनी स्वतः रमणी व नरसिंहरायाचे लग्न लावले. आम्ही श्रीपादांची अनुमती घेतली. श्रीपाद म्हणाले, तुम्ही आता इथून निघा व पिठिकापूरला जा. माझे मंगलमय आशीर्वाद तुमच्या सोबत असतीलच. श्रीपादांचा निरोप घेऊन मी व धर्मगुप्त कृष्णा नदी ओलांडून पैलतीरी आलो. तिथे एका दगडावर श्रीपादांच्या पादमुद्रा दिसल्या. श्रीपाद त्या दगडावर उभे राहून सूर्य नमस्कार घालत. श्रीपादांच्या त्या दगडावरील चरणमुद्रा पाहून आम्ही आश्चर्यानंदात बुडालो. आम्ही पंचदेव पहाडाशी पोहोचलो. ज्वारीच्या शेतामधल्या वाटेने चालत होतो. त्या शेतकऱ्याने आमचे आदरपूर्वक स्वागत केले. प्यायला ताक व खायला गोड फळे दिली. त्याचे नाव नरसिंहराय होते. त्याने आपल्या शेतीतच राहायला घर बांधले होते. एक दिवस त्याच्या घरी राहण्याचा त्याने आग्रह केला. आम्हीही राहायला तयार झालो. ते श्रीपादांचे लीला वैभव सांगू लागले. अहो, माझे नाव नरसिंहराय. माझे आई वडील लहानपणीच वारले. मी लहानपणी फार दुर्बल व भित्रा होतो. मी माझ्या मामांकडे वाढलो. आमची मामी मोठी भांडकुदळ होती. घरची सर्व कामे मला करावी लागत. शेतीचीही खूप कामे असत. मामांची रमणी नावाची मुलगी फार सुंदर होती. साऱ्या गावात तिचे सौंदर्य विलक्षण होते. तसेच ती मोठी सद्गुणी होती. तिची देवावर अपार भक्ती होती. श्रीकृष्ण हे तिचे आराध्य दैवत होते. ती त्यांचीच आराधना करत असे. मामी मला शिळे पाके खायला द्यायची, याचे तिला फार दुःख होई. मला मिळणारे अन्नही फार कमी असे. प्रेम जिव्हाळा तर नाहीच, काम मात्र खूप असे. आमची रमणी मात्र आईला चोरून मला कधी कधी गोड फळे खायला द्यायची, तर कधी गरम अन्न जेवायला द्यायची. चुकून कधी हे मामीने बघितले तर मला मार पडायचा व तिलाही मार पडायचा. मामा चांगला होता, परंतु मामीसमोर त्याचे काही चालत नव्हते. मामी कधी कधी मला दांडग्या मुलांकरवी मारायची. मी आधीच दुर्बल, या माराने मी अधिकच अशक्त झालो. माझ्यात भित्रेपणा पण वाढला. त्यामुळे आजूबाजूचे लोक दुबळा समजायचे. मी माझ्यापेक्षा लहान असलेल्या समोर देखील दुबळा ठरत असे. रमणी सुंदर असल्यामुळे तिच्याशी लग्न करायला गावात तरुण फार उत्सुक होते. पण तिचे प्रेम माझ्यावर होते. पण मी तर गरीब, दुबळा व भित्रा पण होतो. माझा मामा शेतीवाडी असलेला श्रीमंत होता. स्वभावाने चांगला होता, पण थोडा धनलोभी होता. मामी भांडकुदळ होती, पण तिची वाहवा स्तुती केली तर खुश व्हायची. आमची रमणी मीच तिचा पती व्हावा म्हणून रोज श्रीकृष्णास प्रार्थना करायची. इतक्यात आमच्या घरी एक ढोंगी साधू आला. तो शूद्र मांत्रिक होता. तो काली मातेची पूजा करायचा. मी भूत भविष्य वर्तमान अचूक सांगू शकतो असा त्याने स्वतःबद्दल प्रचार करायला सुरुवात केली. त्याच्याजवळ थोडी शक्ती होती. गावातल्या काही लोकांचे भविष्य खरे ठरले. त्याने आमच्या मामीला भुरळ घातली. त्याने आपल्या कालीपूजेचे ठाण आमच्याच घरी बसवले. रमणीची रोजची पूजेची श्रीकृष्णाची मूर्ती होती, ती त्याने तिथून उचलून बाहेर फेकायला सांगितली. मामीनी या गोष्टीला मान्यता दिली. रमणी जोर जोराने रडू लागली, पण परिणाम मात्र शून्य. तिचे कोण ऐकणार? त्या ढोंगी साधूने तिथे काली मातेला ठेवून पूजा करायला सुरुवात केली. काली मातेला तो कोंबड्यांचा बळी देत असे. त्या रक्ताने सारे देवघर घाण व्हायचे. त्या शूद्र मांत्रिकाने माणसाची कवटी वगैरे विचित्र स्मशान साधना सामग्री तिथे आणून ठेवली होती. ही तांत्रिक पूजा पूर्ण झाल्यावर घरात
असलेला गुप्त धनाचा ठेवा मिळेल व सर्व कुटुंब ऐश्वर्य संपन्न होईल असे त्याने सांगितले होते व त्यावर सर्वांचा तसा विश्वासही बसला. त्या मांत्रिकाला वशीकरण विद्या देखील अवगत होती. त्या विद्येने त्याने रमणीचे शील भ्रष्ट करण्याचाही बेत आखला होता. तो करीत असलेल्या पूजेमुळे रमणीची प्रकृती बिघडू लागली. ती पूर्वीपेक्षा वेगळीच दिसू लागली, वागू लागली. मध्यरात्री उठून ती रक्तप्राशन करायची. तो मांत्रिक कोंबडी बकरी कापून ते रक्त तिला प्यायला द्यायचा व ती अन्नाऐवजी ते रक्तच प्यायची. मांत्रिक म्हणायचा, काली माता तिच्यातून निघून गेल्यावर ती पूर्ववत वागेल. या रक्त तर्पणाने काली माता शांत व प्रसन्न होऊन गुप्त धनाची प्राप्ती करून देईल असे ठामपणे सांगायचा. असे सर्वच मोठे विचित्र झाले होते. घरात भयंकर व भीषण वातावरण होते. कधी कधी घरातील ताटे वाट्या पेले आपोआप विहिरीत पडू लागत. घरात जिथे तिथे प्रेतांचे सांगाडे दिसू लागले. मध्यरात्री विचित्र आकार व भेसूर आवाज ऐकायला यायचे. सर्व घर स्मशानभूमीसारखे झाले होते. त्या मांत्रिकाला हाकलून लावण्याची मामीची हिंमत नव्हती. काही काळ ही स्थिती सहन केली तर गुप्तधन सापडेल या आशेने मामीही चूप होती. असे सारे अस्ताव्यस्त झाले होते. एक दिवस तो मांत्रिक वशीकरण मंत्र टाकलेल्या रमणीजवळ आला. मंत्र प्रभावामुळे ती त्याला सहज वश होईल अशी त्याची खात्री होती. पण घडले वेगळेच. तो जवळ येताच रमणीने एका लोखंडाच्या वस्तूने त्याच्या डोक्यावर आघात केला. तिने असे का केले हे तिचे तिलाच कळले नाही. वशीकरण मंत्राच्या प्रभावात असूनही ही अशी का वागली हे त्या मांत्रिकालाही कळले नाही. श्रीपादांचे आर्तत्राण परायणत्व. पहाट होताच एक गरीब ब्राह्मण याचक म्हणून आमच्या घरी आला. आमची रमणी घराबाहेर येऊन त्याला म्हणाली, घरात सध्या भूत प्रेत पिशाच्च बरेच आहेत. तुला पाहिजे ते भिक्षा म्हणून स्वीकारावे. त्या ब्राह्मणाने अर्थातच ते नाकारले. त्या याचकाचा चेहरा प्रशांत व उज्ज्वल होता. इतक्यात मामा बाहेर येऊन म्हणाले, अहो, आमच्या घरची परिस्थिती अगदी अस्ताव्यस्त आहे. तुला पाहिजे तशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या दुष्ट शक्ती तू दानात घेऊ शकतोस. तितक्यात मामीही बाहेर येऊन म्हणाली, भिक्षा द्यायला आमच्या घरात काही नाही. आमच्या घरचे दारिद्र्य तू भिक्षेस घेऊ शकतोस. मी पण त्यावेळी घरातच होतो. मी त्याला म्हटले, स्वामी, माझ्याजवळ आजोबा पणजोबांपासून असलेला व मला मिळालेला एक चांदीचा ताईत आहे. तुमची संमती असेल तर तो ताईत भिक्षेत स्वीकारू शकता. असे म्हणून मी तो चांदीचा ताईत त्या याचकाला दिला. इतक्यात तो क्षुद्रमांत्रिक स्मशानातून मानवी कवटी घेऊन आला व त्या याचकाची अवहेलना करीत म्हणाला, अरे कार्ट्या, तुला हवी असेल तर या कवटीची भिक्षा म्हणून स्वीकार कर. तो याचक नको म्हणाला. तितक्यात घरात एकदम दिव्य प्रकाश पसरू लागला. आलेला ब्राह्मण अदृश्य झाला. त्या दिव्य प्रकाशामुळे मांत्रिकाचे अंग जळाल्यासारखे होऊ लागले. त्या प्रकाशातला एक किरण आमच्या रमणीत प्रवेशला व ती एकदम ठीक झाली. मामीला एकाएकी अर्धांगवायूचा झटका येऊन तिची वाचा गेली. मामाचे अंग थरथर कापू लागले. माझ्यामध्ये तर आगळे वेगळे बळ व धैर्य संचारले. माझ्या शरीरात नवीन शक्ती प्रवेश करून मी बलवान होत आहे असे मला जाणवले. मांत्रिकाच्या तोंडातून रक्तधारा वाहू लागल्या व त्याच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या. तो दिव्य प्रकाश मानव आकार झाला. ते दिव्य भव्य स्वरूप आर्तत्राणपरायण समस्त देवी देवता स्वरूप व आधी मध्यांत रहित अशा श्रीपाद श्रीवल्लभांचे होते. श्रीपाद धीर गंभीर स्वरात सांगू लागले, खरे तर काली माता साधकाच्या अंतर्मनात दडलेल्या काम क्रोध आदी राक्षस शक्तींचा विध्वंस करते. ती कोंबड्या बकऱ्यांचे बळी मागत नाही.
ती बळी मागते तो माणसाच्या मनात असलेल्या राक्षसी शक्तीचा. कालिका रूप धारण करून ती अशा अनेक प्रकारचे बळी मागत असते. खरी कालिका माता प्रेम, शांती, दया वगैरे शुभ लक्षणांनी युक्त असते. खरे तर या प्राणमय जगात राक्षसी शक्ती, असुर शक्ती, भूत प्रेतादी निर्माण करणारी तीच. आम्ही अमके, आम्ही तमके असा अहंकार मिरवणारे क्षुद्र मांत्रिक या क्षुद्र विद्यांची उपासना करून लोकांना उपद्रव देत असतात. प्रेतात्म्यालाही ते देवता स्वरूप देतात, परंतु या देवता रूपात दैवी शक्ती मात्र नसते. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी तिथे अवतार घेतो असे अभयवचन परमेश्वराने दिले आहे. त्या अभय वरदानानुसार श्रीपाद श्रीवल्लभांनी अवतार घेतला आहे. आम्ही आमचे घर धुवून पुसून स्वच्छ केले, शूद्र मांत्रिकाला हाकलून दिले. श्रीपादांच्या अनुग्रहामुळे मामींची प्रकृती थोडी सुधारली. श्रीपादांनी आशीर्वादपूर्वक आपल्या दिव्य हस्ताने माझे व रमणीचे लग्न लावून दिले. तेव्हा त्यांचे वय फक्त 12 वर्षांचे होते. त्यावेळी ते पिठिकापूरलाच होते, परंतु लीला शरीराने ते पंच पहाडाजवळ होते. त्या दिवशी त्यांनी आशीर्वादासह ज्या अक्षता दिल्या होत्या त्या आम्ही जपून ठेवल्या आहेत, कारण त्यांची तशी आज्ञाच होती. ते म्हणाले होते, काही काळाने धर्मगुप्त व शंकरभट्ट नावाचे 2 गृहस्थ तुमच्याकडे येतील, त्यांना या अक्षता द्या. आहा, किती हे लीलामय अवतार स्वरूप. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 33 संपूर्ण.